मेहकर नगरपालिकेतील काँग्रेसच्या उपाध्यक्षासह 7 नगरसेवक अचानक एकत्रितपणे शहराबाहेर गेल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहेत। हे नगरसेवक नेमके कुठे गेले आहेत आणि त्यांच्या या दौऱ्यामागे कोणते राजकीय समीकरण दडले आहे याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे। मेहकर नगरपालिकेत कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने विकास कामांवर परिणाम होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। अशी परिस्थिती काँग्रेसच्या 11 पैकी तब्बल 7 नगरसेवकांनी एकत्रितपणे शहराबाहेर जाणे हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे। हे नगरसेवक केवळ सहलीसाठी गेले आहेत की विद्यमान नगराध्यक्ष किशोर गारोळे यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा नव्या राजकीय समीकरणाची आखणी करण्यासाठी गेले आहेत यावर शहरात चर्चा रंगली आहे। शहराबाहेर गेलेल्यांमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष व गटनेते मोहम्मद अलीम ताहेर, वैभव माळकर, निलेश सोमन, संजय ढाकरके, अख्तर कुरेशी, वसीम कुरेशी आणि निलेश मानवतकर यांचा समावेश आहे। संबंधित महिला नगरसेविका देखील बाहेरगावी असल्याचे वृत्त आहे। दरम्यान उपाध्यक्ष मोहम्मद अलीम ताहेर आम्ही काँग्रेसमध्येच आहोत व राहणार आहोत असे स्पष्ट करत शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष किशोर गारोळे यांना विकास कामामध्ये समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले। 2-3 दिवसात आम्ही परत मेहकरमध्ये येणार असल्याचेही त्यांनी म्हटले। 26 सदस्यीय मेहकर नगरपालिकेत सध्या काँग्रेसचे 11, शिवसेना शिंदे गटचे 9 आणि शिवसेना उबाटाचे 6 सदस्य आहेत। त्यामुळे या 7 नगरसेवकांच्या भूमिकेमुळे आगामी काळात पालिकेतील सत्ता समीकरणामध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।